सावनेर येथील सटवामाता मंदिर या परिसरामध्ये रोडचं बांधकामाचं काम चालू आहे आणि या रोड बांधकामामध्ये या परिसरामध्ये असंख्य कामं झालेले आहे, परंतु त्या कामामध्ये जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी दिसलेली नाही। त्याच्या बाजूला भरपूर सारे रस्ते होऊन गेलेले आहेत। रस्ते बांधल्यानंतर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तिथे आणि भरपूर 25 वर्षानंतर आज एक बांधकाम इथे निघालेलं आहे। या केलं असता असं लक्षात आलं की याच्यामध्ये चोरीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वापरण्यात येत आहे। रेती ज्या प्रमाणात वापरायला पाहिजे त्याप्रमाणे फक्त इथे चोरी आणि रेती याचं मिश्रण वापरून हा रस्ता बनवण्यात येत आहे। याचा मागचा उद्देश फक्त हाच आहे की रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे। या सटवामाता मंदिर परिसरात मागल्या 25 वर्षांपासून रस्त्याची डिमांड आहे लोकांची आणि लोकांनी याच्यासाठी 100 वेळा नगर परिषद गाठलेली आहे। भरपूर लोकांनी निवेदन दिले, राजनीतिक लोकांनी या रस्त्याचं काम 25-50 वेळा केलेलं आहे, परंतु रस्ता आजपर्यंत बनला नाही। तर आज हा रस्ता कसा तरी चालू झालेला आहे, रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि ह्या रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे अशीच आपली नागरिकांकडून आमच्याकडनं अशी मागणी आहे। इथे चोरीचं प्रमाण जास्त प्रमाणात वापर दिसत असल्यामुळे याही रस्त्याची क्वालिटी किती दिवस चांगले राहील काय राहील याच्यावरती प्रश्न निर्माण होत आहे। नगर परिषदेने लवकरात लवकर रेतीची व्यवस्था करून रेती आणि सिमेंट याचं मिक्सर आणि गिट्टी व्यवस्थित प्रमाणामध्ये टाकून हे काम पूर्ण करावं। नहीं मैंने इसमें कुछ नहीं घटे भाई आता आपण सटवामाता मंदिराच्या अगदी समोरच्या भागामध्ये उभा आहोत, जिथं हा रस्ता झोपडपट्टीकडे इकडे गेलेला आहे। या रस्त्याचं बांधकाम मागच्या 3 वर्षामध्ये झालेलं आहे आणि तुम्ही सगळे बघू शकता की आज परिस्थिती काय आहे रस्त्याची। आणि याच्याच बाजूला जो सटवामाता मंदिरकडून हा आपण रस्ता इथे बघून राहिलेलो आहे, हा रस्ता खूप जुना आहे। मागल्या 15 वर्षांपासून हा रस्ता बनलेला आहे। या रस्त्याला 15 वर्ष होऊन गेलेले आहे आणि या रस्त्याला 3 वर्ष झालेले आहे। तरी 15 वर्षाचा अगोदरचा जो काही रस्ता आहे तो अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि खूप चांगली त्याची क्वालिटी आपल्याला इथे बघायला भेटत आहे। परंतु हा 3 वर्षामध्ये झालेला रस्ता आज पूर्ण उघडलेला आहे आणि पूर्ण गिट्टी रस्त्यावरती आलेला आहे। जर एखादा इथे कोणी पडला तर तो हात पाय तोंड सगळं फुटफाट करून चांगला हॉस्पिटलाइज होऊन त्याचे ठेकेदार जे खुरसंगे म्हणून होते त्यांनी हा रस्ता बांधलेला आहे आणि अशा प्रकारचं क्वालिटी काम या सटवामाता मंदिरकडे झालेलं आहे। याच अनुषंगाने आता जो नवीन रस्ता जो बनत आहे तो चांगला बनला पाहिजे, लोकांना त्याची चांगली सर्व्हिस मिळाली पाहिजे अशी आम्ही आशा करतो। आणि आताचं जे काम आहे त्याच्यामध्ये डस्ट यूज केला जात आहे किंवा चोरी यूज केला जात आहे। आपल्याला त्याच्यामध्ये रेतीचं प्रमाण कमी वाटत आहे, तरी नगर परिषदेने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर रेती अवेलेबल करून त्या रस्त्याचं काम DO साहेब तसेच आपले SDO साहेब जे आपले उपविभागीय अधिकारी आहेत त्यांनी स्वतः या रस्त्याचं निरीक्षण करावं आणि हा रस्ता कमीत कमी 25 वर्ष लोकांसाठी चांगल्या पद्धतीमध्ये अवेलेबल राहायला पाहिजे याची दक्षता घ्यावी। प्रभाग क्रमांक 3 वार्ड नंबर 4 या साई मंदिर एरियामध्ये तिथे रोडचं काम आत्ताच 2 महिन्याच्या आधी झालेलं आहे आणि याची कंप्लेंटची बरेचशा लोकांनी कंप्लेंटही केली आहे। कारण ती कंप्लेंट करण्याचं कारणच हे आहे की या रोडची पुअर क्वालिटी हे दिसून राहिली आहे आम्हाला। आणि आता या बाजूला गटोई लावण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे यांनी संबंधित या आमनेर तालुक्याच्या आज म्हणजे नगरपंचायतीची बॉडी नसताना प्रशासकीय अधिकारी यांनी आणि तसेच CO साहेबांनी सुद्धा याच्यावरती दखल घेतली नाही हे दिसून राहिलेलं आहे।
कृपया या सर्व अधिकाऱ्यांनी इथे दखल घ्यावी आणि सावनेरमध्ये जेवढेही काही कामं सुरू आहेत त्या सर्व कामाचं इन्स्पेक्शन जनतेने लक्ष द्यावं आणि या रोडची क्वालिटी चांगली व्हावी म्हणून आमचं इथे सावनेर एरियामध्ये जिथे जिथे काम सुरू आहे तिथे इन्स्पेक्शन चालू आहे.